तुला माहिती आज मला सकाळी कोण भेटलं होतं? अगं तुला कोण भेटलं ते मला कसं माहिती असणार? अरे ऐक तरी ना. अरे तरुण मुलगी घरी बसून राहणं एक बापासाठी सोपं नाही. हे बरं ऐकायला आलं तुला? अगं मी सगळं ऐकलंय. काय असं नाही का ऐकायला करतेस आलंय तू? तुला? आय मीन लव. अनु मेरी प्यारी अनु आई लव यू. शांत. अरे गप बसा यार. थांबव. हा इथे इथे लेफ्ट लागेल. थांबव. चल चल चल. बापरे. छान आहे ना शेखर? हे बघ. वाव छान आहे ना? छान आहे. इथून इथून आत. भैया ये कितने का है? ये कितने का है? 2500 मैम. 200 में आता है भैया. बहुत महंगा है मैम. वो अच्छा क्वालिटी का 200 में आता है मुझे पता है. भाई 200 में नहीं मैंने आएगा. उसके साथ हा? ठीक है चल येऊ मी. शेखर अरे तुला नाही माहिती. 200 मध्ये भैया द्या गपचूप काढून. अगं तू काही काय बोलतीये? अरे हे जास्त सांगतो. 200 रुपये प्राइस आहे त्याची. तू पण ना चल मग नकोच. काही उगाच स्वतःला तर भाव कळत नाही. नाही नाही. अगं बस की अजून किती शॉपिंग करणार आहेस तू? काय केले अजून नुसतं बघतीये. तू पण ना शेखर. भैया ये कितने का है? किती करणार अजून शॉपिंग? शेखर घेऊ देणार आहे. भैया ए पैक कर दो. आज काहीची शॉपिंग थांबत नाही बहुतेक. अजून काय घ्यायचं? बघ ना. असं आहे. छान. तू सगळं छान म्हणतोय. अगं किती घेणार अजून? बस झालं आता चल. भैया ये पैक कर दो. वो पहले वाला. हाँ स्कैनर दो. स्कैनर किधर है भैया? ये मैडम की थैली मेरे हाथ में दे दो. ओके भैया हो गया. एक मिनिट अजून घेऊया. ते माझ्याकडे दे. चलो डन. झालं. तू गप्पा बस. मला अजून घ्यायचं. वाव. अगं चल. वाव तू पण ड्रेस किती छान अगं आहे. चल. तू गप्पा बस ना. हा पण बघ ना टॉप. चल. शर्ट यार शेखर मी तुला कधी शॉपिंगला आणणार आहे शेखर. आलोय ना आज. वाव. ए जीन्स जीन्स बघ ना. अगं चल.
अरे यार, अरे इकडे इकडे टॉप बघ. हो चल बाहेर जाऊन घेऊया. काय तू पण ना, कुठे बाहेर आता? शेखर मला अजून घ्यायचं होतं. अगं एवढं घेऊन सुद्धा आणू? ठीक आहे चल. इथे का थांबलायस? उतर जरा, मला तुला काहीतरी बोलायचंय. इथे काय बोलायचंय? अगं हो सांगतो मी तुला, आपण गार्डन मध्ये बसूया चल. पण इथे काय बोलायचंय? चल तरी. काय बोलायचंय तुला? मला बोलायचंय तुझ्यासोबत काहीतरी. काय बोलायचंय? तू चल ना, सांगतो मी. ते बघ त्या ठिकाणी बसूया. ठीक आहे. अनु, मला ना तुला काहीतरी विचारायचं होतं. विचार ना. म्हणजे ना काय नाही. मग निघायचं? तुला काहीतरी विचारायचं होतं. हा म्हणजे ऍक्च्युली ना ते शेखर, तू असं घाबरायला लागलायस जशी की मी तुझी गर्लफ्रेंड आहे आणि तू मला फर्स्ट टाइम प्रपोज करणार आहेस. मी तुझी फ्रेंड आहे यार, जस्ट चिल. विचार. आणि तुझी कोणी दुसरी मैत्रीण नाहीये का ग? हा, नेहमी इथे चल शॉपिंगला, तिथे चल शॉपिंगला. मी किती अनकम्फर्टेबल होतो माहिती आहे. हा, आपण काही तुझ्यासोबत परत शॉपिंगला येणार नाही. झालं, हे महत्वाचं होतं. तरी मला वाटलंच महत्वाचं बिहत्वाचं काही नसणार आहे. नेहमीप्रमाणे पोक करायचं असेल ते तू केलंस. तुला वाटलं असेल तू मला चिडशील म्हणजे मी तुला शॉपिंगला नेणार नाही, पण तसं अजिबात होणार नाही. तुला मी दरवेळी शॉपिंगला नेणारच आहे. तुला दरवेळी माझ्याबरोबर शॉपिंगला यायचंच आहे. यू हॅव नो ऑप्शन. अगदी तुझी बायको आली ना तरी. अरे बायको आली तरी म्हणजे हिच्या मनात मी काही नाहीच आहे राव. मला तर काहीच कळेन असं झालंय. शेखर, आणि राहिली गोष्ट मैत्रिणींची रे, तर त्या येऊ शकतात माझ्याबरोबर शॉपिंगला, पण मला तुझ्याबरोबर कम्फर्टेबल वाटतं यार. असं प्रोटेक्टिव्ह सिक्युअर म्हणतो ना, त्या टाईप फील होतं. आणि तुला माहिती आहे ना, मुलींना ऐकून घेणार कुणीतरी हवं असतं. बोलणारे तर खूप असतात आणि जो कोणी त्यांना ऐकून घेईल तो त्यांच्या हृदयात असतो, अगदी कायम, जसा तू राहणार आहेस आयुष्यभर. अगदी तुझी बायको आली ना तरी सुद्धा. यार पुन्हा बायको बायको, काय समजायचं मी नेमकं. शेखर, नको ना विचार करू. बरं ऐक, बाबा वाट बघत असतील. बाबांना सांगितलं होतं शॉपिंगवरून लगेच येत. निघूया आपण. चल, उशीर होतोय. शेखर चल. झाली का सेटिंग? आय मीन शॉपिंग. शॉपिंग झाली रे, पण पण नाही जमलं यार बोलायला. आय मीन सांगायला. अरे शिट यार, कसं आहे रे? अरे वेड्या, तुला आवडणारी मुलगी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. आता रस्त्यावरची एखादी आयटम पटवायला सांगितली तर तुला जमलं असतं का? यार मग ना, आहे ना, हा कुवारच मरणार.
अरे गप बसा यार तुम्ही. मी टेन्शनमध्ये यार, कसं बोलू कळत नाही आधीच. अरे त्यासाठी तुला आधी बोलावं लागणार. मॅडम, मला तुम्ही खूप आवडता, मला तुम्ही आयुष्यभरासाठी हव्यात असं बोलावं लागणार. मॅडम? हा, मॅडमच बोलावं लागणार तुला, कारण तुला बाबू, सोना, स्वीटी हे नाही जमणार ना, म्हणून मॅडमच. तुम्ही मित्र की शत्रू आहे रे माझे? हा, अरे एवढ्या हक्काने बोलतो म्हणजे आम्ही मित्रच ना, शत्रूला थोडी माहिती तुझी आवड निवड. अरे गप बसा यार तुम्ही. खूप सिंपल आहे रे, फक्त तुला जमत नाही म्हणून तुला अवघड वाटतं. सिंपल. 9वी 10वीची मुलं इन्स्टावर पोरी पटवतात आणि हा बघ. अरे टाइमपास असतो रे तो. अरे तेच म्हणतोय मी, 9वी 10वीच्या पोरांना टाइमपास करायला जमतो, आणि तू बघ, तू एवढा मोठा घोडा झाला तरी तुला सिरियस गोष्टी जमत नाहीये. त्याला कसं होणार रे याचं? एक तर ती तुझ्या ओळखीची सुद्धा आहे. एक काम कर, तिला ना आपण राखी बांधायला सांगूया. एक काम कर, तू राखी बांधून घे तिच्याकडून. हा, मग काय ना, घर का ना घाटका होण्यापेक्षा घर का तरी हो, नाही तर घाटका तरी हो. एक काम कर, राखी तरी बांध, नाही तर प्रपोज तरी कर. अरे बेस्ट फ्रेंड क्लोज फ्रेंड बस झाला यार. अरे यार, तुम्हाला खरंच कळत नाहीये मी इतका टेन्शनमध्ये काय आहे ते. आणि माझं सांत्वन करायचं सोडून, मला धीर द्यायचं सोडून, तुम्ही मला तिच्याकडून राखी बांधून घ्यायचं सांगताय. आता तुम्ही ना सरळ घरी निघा, नाही तर खूप मार खाल तुम्ही. तुला समोरासमोर बोलायला जमत नाहीये ना, मग एक काम कर, फोन लाव, फोनवर बोल तिच्याशी. असं म्हणतोय? हॅलो अनु, मला आहे ना तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आय मीन तू एक शब्दही बोलू नकोस. म्हणजे मी ऑलरेडी खूप धाडस करून तुला बोलतो आहे. मी तुला म्हटलं ना, मला काहीतरी तुला सांगायचं आहे. ते म्हणजे काय माहिती आहे का तुला? मी तुला बोललेलो ना की मला एक गोष्ट हवी आहे म्हणून. ती गोष्ट म्हणजे काय सांगू का तुला? म्हणजे तू ऐकून घे, बोलू नकोस. काही नाही बोलली तरी चालेल, फक्त हो किंवा नाही सांग. हा शेखर बाळा. काका, तुम्ही ऐकलंय काही? काय नाही, आम्ही ते थोडा प्रँक करत होतो. हा, अनु वॉशरूमला गेले. अरे तुझं नाव दिसलं म्हणून मी फोन उचलला रे. हॅलो हॅलो. अरे काय ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो. अरे मला कायच ऐकू येत नाही रे. हॅलो. नाही, आम्ही थोडा प्रँक करत होतो. अरे अनु आले की मी फोन करायला सांगतो. हा, बरं, काही नाही. नाही, आम्ही थोडा प्रँक करत होतो अनुसोबत. तुम्ही ऐकलं काही? अरे अनु आले की मी फोन करायला सांगतो. हा, ठीक आहे का? काय बोलली? यार तुझ्या बापाने फोन उचलला यार. बाबांनी फोन बाबांनी फोन उचलला.